लंडन ब्रिज कोल्हापुरात प्रथमच आयर्विन ख्रिश्चन ग्राउंड कोल्हापूर इथं कन्झ्युमर स्टॉल, फूड कोर्ट, लहान मुलांसाठी अम्युजमेंट पार्क सुद्धा आहे। जॉइंट व्हील, कोलंबस, ड्रॅगन ट्रेन, घरगुती वस्तू, क्रीडा उपकरणे, डीव्ही ॲप्लम यासारख्या गोष्टी फक्त इथंच। दररोज संध्याकाळी 5 ते 8 आयर्विन ख्रिश्चन ग्राउंड कोल्हापूर इथं। कोल्हापुरातील शिवाजी तरुण मंडळातर्फे 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। याही वर्षी शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। 15 फेब्रुवारी रोजी अश्वारूढ शिवपुतळ्याची प्रतिष्ठापना हुबा मारुती चौकात शिवशक्तीपीठावर करण्यात येईल। 16 फेब्रुवारी रोजी दिलीप सावंत यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे। 17 फेब्रुवारी रोजी आरोग्य शिबिर, व्याख्यान व सोंगी भजनाचा कार्यक्रम होणार आहे। 18 फेब्रुवारी रोजी सन्मानचिन्ह प्रदान सोहळा होणार आहे। तसेच छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर आधारित भव्य स्क्रीनवर छावा चित्रपट दाखवण्यात येणार आहे। 19 फेब्रुवारी रोजी शिवजन्म सोहळा व शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती शिवजयंती उत्सव समिती कार्याध्यक्ष राहुल इंगवळे यांनी दिली। श्री शिवाजी तरुण मंडळ शिवजयंती उत्सव समिती 2025 ह्या वर्षीचे कार्याध्यक्ष मी राहुल रावसाहेब इंगवले। छत्रपती शिवाजी तरुण मंडळ याची स्थापना 1933 साली झालेली आहे। शतक महोत्सवाकडे पदार्पण करणारी महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली शिवजयंती येथे साजरी केली गेलेली आहे। यामध्ये क्रांतिकारी मारदानी खेळाचे कार्यकर्ते, वस्ताद, फुटबॉल खेळाडू असे चांगले दिग्गज नेते पण ह्या शिवाजी पेठेमध्ये घेण्यात तयार झालेले आहेत। येत्या 15 तारखेला आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे दसरा चौकातून भव्य हजारो टू व्हीलरची रॅली आपण नियोजन केलेलं आहे। संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनासाठी आतिषबाजी व सजीव देखाव्याचे व ढोल पथकाचे नियोजन केलेलं आहे। 15 तारखेपासून 20 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये 7 ते 8 दिवस कार्यक्रम करणारी ही पहिली संस्था आहे। यामध्ये व्याख्यानमाला, पोवाडे, परत तुमचे धार्मिक कार्यक्रम, शिवाजी पेठ पुरस्कार, आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या लोकांनी उच्चपदी कामगिरी केलेली आहे ते लहान मुलापासून प्रौढ माणसापर्यंत आपण त्यांना पुरस्कार देतो, शिवाजी पेठ पुरस्कार। 19 फेब्रुवारीला आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक आपण नियोजन केलेलं आहे। त्या नियोजनामध्ये महाराजांची पालखी असणार आहे, सजीव देखावे असणार आहेत, कोल्हापुरातील सर्व समस्या, अडीअडचणी हे जे वेगळ्या प्रकारचे आपण चित्रफलक लावत आहेत। ह्यामध्ये बैलगाड्यांचे नियोजन असणार आहे, धनगोल ढोल असणार आहेत। ह्या वर्षी आपल्या पेठेतील महिलांनी एक आगळा वेगळा उपक्रम साजरा केलेला आहे, तो म्हणजे लेझिम पथक। शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीला लेझिमसाठी आत्ता कमीत कमी 4 वर्षापासून ते कमीत कमी 30-35 वर्षापर्यंत लेडीजांचा सहभाग कमीत कमी 150 ते 200 लोकांचा असणार आहे। वारकरी संप्रदाय यांचा कमीत कमी नाशिकवरून आणि कोल्हापूर शहरातील सर्व लोकांच्याकडून कमीत कमी वारकऱ्यांचा ताफा आपला 200चा असणार आहे। मिरवणूक ही पोवाडे आणि छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या गाण्यानंच आम्ही पार पाडणार आहे। आणि कोल्हापुरामधील सर्व लोकांना म्हणजे जी मंडळं आता शिवजयंती करत आहेत त्यांना एक आमचं विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यावर शहाजीराजे भोसले असतील, जिजाऊ असतील, धर्मवीर संभाजीराजे असतील, ह्यांनी आपल्या जीवाचे बलिदान घेऊन स्वराज्य स्थापन केलेलं आहे। त्यांची शिवजयंती साजरी करताना ही पोवाड्यातच व्हावी अथवा महाराजांच्या गाण्यातच व्हावी। अश्लील गाणी लावून नाच धिंगाणा करणं हे आपल्या कोल्हापूरची शान नव्हे। कोल्हापूरची शान शाहू महाराजांची नगरी आहे आणि हे पारंपरिक पद्धतीनंच घडलं पाहिजे, हे आम्हाला नम्र विनंती आहे। आणि 19 फेब्रुवारीला कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मावळे शिवप्रेमींनी आपल्या मिरवणुकीस, राजांच्या मिरवणुकीस सहभाग व्हावे असं माझं आव्हान आहे सर्वांना। न्यूज मराठी 24 साठी सोमनाथ जांभळे, कोल्हापूर। डेरीतनी रांगातनी किटल्यातनी दूध हाय भारीच ग दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी। गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीवीड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस। दुधाला रेट, वर्षाला वेध, आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस।